नाशिक सिंहस्थ कुंभमेळाव्यासाठी नियोजित प्रकल्पांच्या खर्चात मोठी वाढ झाल्यानं डिजिटल प्रोजेक्ट रिपोर्ट शिवायच हजारो कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याच्या आरोपांमुळे संपूर्ण प्रकल्पांवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. प्रारंभी सुमारे 15,000 कोटींचा अंदाज असलेला खर्च आता तब्बल 35,000 कोटींवर पोहोचल्याची माहिती अधिकार ज्येष्ठ कार्यकर्ते विजय कुंभार यांनी फेसबुकवरती टाकल्यानं एकच खळबळ माजली. सार्वजनिक प्रकल्पांमध्ये DPR हा कायदेशीर व तांत्रिकदृष्ट्या अत्यावश्यक दस्तऐवज हा मानला जातो आणि प्रकल्पाची व्यवहार्यता आणि खर्चाचं नियोजन, पर्यावरणीय परिणाम आणि अंमलबजावणीची रूपरेषा यासाठी DPR महत्त्वाचा पाया असतो. मात्र या प्रकरणात DPR पूर्णतः तयार नसताना किंवा सार्वजनिक न करता मोठ्या प्रमाणावरती कामांना मंजुरी देण्यात आल्याचे आरोप होत आहेत. यामुळे आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेचा भंग झाल्याची टीका होत आहे. दरम्यान माहिती अधिकार कायद्याअंतर्गत RTI मागवलेल्या माहितीलाही संबंधित विभागाकडून अपूर्ण आणि टाळाटाळ करण्याची उत्तरं मिळत असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे प्रकल्पाच्या प्रक्रियेबाबत संशय अधिकच गडद झाला आहे. टेंडर प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप, ठेकेदार निवडीत अनियमितता आणि कमिशनखोरीच्या आरोपांनीही या प्रकल्पाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. याचवेळी राज्यामधील विविध भागांमधील हजारो कोटी रुपयांची देयकं प्रलंबित असताना नव्या कामांना मंजुरी देण्याचा निर्णय प्रशासनामधील विसंगती दर्शवणार असल्याचं मत व्यक्त होत आहे. प्राधान्यक्रम ठरवताना पारदर्शक निकषांचा अभाव असल्याची टीका विरोधक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तातडीनं स्वतंत्र चौकशी, भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांच्याकडून सखोल ऑडिट आणि संपूर्ण DPR सार्वजनिक करण्याची मागणी जोर धरत आहे. तज्ज्ञांच्या मते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक आणि सार्वजनिक प्रकल्पामध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कायदेशीर प्रक्रिया काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे. धर्म आणि आस्थेच्या नावाखाली राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पांमध्ये जर आर्थिक व्यवहार झाले तर तो केवळ निधीचा अपव्यय नसून जनतेच्या विश्वासालाही तडा देणारा ठरेल, असा इशारा व्यक्त होत आहे. त्यामुळे आता शासन आणि संबंधित यंत्रणांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेत तातडीनं कारवाई करणं आवश्यक असल्याचं मत सर्वत्र व्यक्त होत आहे.